नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान. मी तुकाराम विठ्ठलराव ढाले, राहणार आंबडी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथील एक शेतकरी आहे. भाजीपाल्याची आवड, त्यामुळे मी एक करटुली शेतीकडे वळून 2 वर्षापासून करटुल्याची शेती करतो. नांदेड जिल्ह्यामध्ये माझा पहिला प्लॉट होता आणि आहे, तो डेव्हलप केला. त्यानंतर बियाणं दिलं शेतकऱ्यांना. बियाणं देऊन 40 शेतकऱ्यांना आपण बियाणं देऊन त्यांचे प्लॉट डेव्हलप केले. प्लॉट डेव्हलप करून त्यांना मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन मित्रांनो, फक्त माहिती दिली नाही औषधाची, ते तर त्यांचा माल विक्रीपर्यंत माहिती दिली. माझ्या युट्यूब चॅनलला त्या शेतकऱ्यांचं मनोगत आहे. ते सांगतात की बाबा, माझ्या मार्गदर्शनानुसार आपण त्यांना काय काय माहिती दिली. ते शेतकरी प्रगतशील शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या एरियातले त्यांच्या प्लॉट व्हिजिटला लोक आले, त्यांनी सांगितलं माझ्याबद्दल. आणि ते शेतकरी कुठले आपले पाहुणे या कुठले काही नसताना आपण जे खरं आहे, आणि आपण त्यांना सांगितलं जे खरं आहे ते सांगायला पाहिजे. त्यामुळं त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडून त्यांनी बियाणं नेलं. विश्वास ठेवला. गावरानी करटुले तर हे गावरानीच आहे. आपल्याकडे कुठलीही शंका घ्यायचं काम नाही. 100% गावरानी करटुले आहेत. 5 बाय 1.5, बियाण्यातलं अंतर 1.5 फीट आणि वळीतलं अंतर 5. मित्रांनो, 5चा बेड मारायचा. आणि बेड चांगला मारायचा. का मारायचा चांगला? तर हे चालणार आहे 5-10 वर्षापर्यंत. तर कसं चालणार आहे? तर मित्रांनो, याचे असे कंद बनतात बघा. हे गेल्या वर्षी पलीकडल्या वर्षीच्या प्लॉटचे कंद आहेत. असं कंद बनवून एका जागी 10-20 फुटवे निघतात. त्यामुळे या वर्षी जर तुमचा माल कमी निघाला तर पुढच्या वर्षी त्याच्या दुप्पट निघणार, त्या पुढच्या त्याच्या 3पट निघणार. कारण कंद बनवून जास्त माल निघण्याची अपेक्षा आहे. कंदामुळे जास्त फुटवे होतात. आपलं 100% गावरानी आहे. आपण बियाणे मित्रांनो नगरहून एका शेतकऱ्याकडूनच आणले होते आणि 16,000 रुपये किलोनं आपण बियाणं आणले. आपण कुठूनही काही कुठल्या गोष्टी लवड बोलणार नाही, कारण आपण शेतकरी आहात. 16,000 रुपये किलोनं बियाणं आणलं. आणि एक माझ्या एरियातला शेतकरी काहीतरी नवीन करेल व करणार, यासाठी मी फक्त 10,000 रुपये किलो गेल्या वर्षी पण बियाणं दिलं आणि या वर्षी पण असा संकल्प केला की फक्त 10,000 रुपये किलोनच बियाणं द्यायचं. मित्रांनो, गेल्या वर्षी माझ्याकडे बियाणं कमी होतं आणि या वर्षी पण कमीच आहे. बियाणं हे मी क्विंटल, 2 क्विंटल, 3 क्विंटल बनवतो, मला तर बनत नसते. कच्चा माल तोडल्याशिवाय माल लागत नाही, आणि कच्चा माल नाही तोडलं तर तुमचा प्लॉट जागेवर संपण्याची भीती असते, चान्सेस. त्यामुळे कच्चा माल तोडत जेवढं बियाणं बनेल तेवढं बनवण्याचा प्रयत्न करून एक 50 किलो बियाणं बनलं ते 50 शेतकऱ्यांना, गेल्या वर्षी 40, या वर्षी 50, म्हणजे 90 शेतकऱ्यांना आपण माहिती देऊन त्याच्या पुढे 5-50 शेतकरी असे वाढवण्याची अपेक्षा आहे. तर या वर्षी पण भरपूर फोन येतात. हिंगोलीहून बोलतो, नांदेडहून बोलतो, उतखेडून बोलतो, कोणी माहूरून बोलतो, कोणी यवतमाळहून बोलतो, असे बरेच. मित्रांनो, माझ्या फोनवर, माझ्या कुठल्या सोशल मीडियावर विश्वास न ठेवता तुम्ही स्वतः येऊन माझ्या प्लॉटला जर भेट दिली तर खरोखरच मला बी आनंद होईल. आणि तुम्हाला एक दिवस तकलीफ होईल, पण तुम्हाला खरोखर प्लॉट काय आहे तिथं पाहण्याजोगतं काय आहे, आणि तुम्हाला बी नवीन काही शिकायला मिळेल आणि तुमच्याकडून मला पण काही माहिती मिळेल. तुम्ही या, तुमचं स्वागत आहे. तुम्ही स्वतः येणे, प्लॉट काय डेव्हलप केला, कसं अंतर लावलं, कशी जाळी लावली, कसे बांबू लावले, हे फोनवर सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नाही. मी गेल्या वर्षी बियाणं बनवून या वर्षी माझ्या शेतात घेतलेला प्लॉट हा इथून आता गेल्या वर्षीचं बियाणं हे म्हणजे कंदापासून झालेला बेल आहे, आणि हा माझा स्वतः बियाण्यापासून बनलेला बेल आहे, नवीन बेल. तर याच्यात एक अडचण येते खूप मोठे. सगळ्यांना समस्या देत समोर जावं लागतं. मित्रांनो, फोन कोणाचाही उचलायचा नाही असं नाही. आपला प्रत्येक फोन उचलून आपण समाधान करतो, त्याबद्दल काही शंका नाही. हे दिसतात ते फुगे तुम्हाला पुरे नर आहेत. प्रत्येकाला माहित आहे करटोल्यामध्ये नर उगवण शक्य होते, 100%च होते. हे फुगे पूर्ण नर आहे, पण नरामध्येच मादीचा वेल दडलेला आहे बघा.
हे दिसतात हे करटुले आहेत, पाहू शकता. हे बघा, हे बघा मित्रांनो, इथं हे बघा करटुले आहे. हेच नर आहे, याला काही लागणार नाही या फुलाला. हे पूर्ण मादीचा वेल आहे. तर आपण काय सांगतो, 1 एकरला 1 किलो बियाणं लागते. कसं लागतं तर 5चा बेड मारायचा, बियाणातलं अंतर 1.5 फीट ठेवायचा. बियाणातलं अंतर 1.5 फीट ठेवून एका जागी 3 बिया टोकन करायचं. टोकन कशासाठी करायचं? का जर्मिनेशन होत नाही म्हणून का, आपलं बियाणं खराब आहे म्हणून का? हा कुठलाही विषय नाही. बियाणं जर्मिनेशन कुठलीही कंपनी 70-75% देते मित्रांनो. आपण बी गेल्या वर्षी 60 ते 70% सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं. पण पांडुरंगाच्या आशीर्वादाने, आईवडिलाच्या पुण्याने आपलं बियाणं प्रत्येक शेतकऱ्याजवळ 80-90% उगवण शक्ती झालं. 80-90% उगवण शक्ती झाल्यानंतर काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे, हो असं पण झालं की 50-55% आमची उगवण शक्ती झाली. ठीक आहे, झाली. याला उन्हाळ्यामध्ये उगवण शक्ती करणे हे साधं काम नाही. तुम्ही एप्रिल 15 पासून 15 जून पर्यंत लागवड करू शकता. तर ह्याला लागवडीनंतर, आज लागवड केल्यानंतर ज्याच्याकडे ड्रीपची व्यवस्था येते, आता माझं ड्रीप वगैरे काही नाही, आम्ही लागवड करतो आणि 4 तास पाणी देतो स्प्रिंकलरनं पहिल्या दिवशी, आणि तिथून पुढे दररोज 1-1.5 तास असं 15 दिवस पाणी द्यावं लागतं. किती? तर 10-12 दिवसानंतर तुम्हाला एक एक निघायला चालू आहे. 15 दिवसात सगळे वेल तुम्हाला दिसतील. तिथून पुढे तुम्हाला कारल्याची जाळी, ही आमच्याकडे ही जाळी 1 किलो मध्ये स्वस्त जाळी आहे. एकरी 1000-1200 तो जाळीचा. आणि बांबू लावायचे. बांबू तुम्ही जसं दुसऱ्या भाजीपाल्याला वेलवर्गीय वाल असेल, कारला असेल, त्या प्रकारे नाही. टमाट्यासारखं समजा तुम्ही 10 फीटावर लावत असेल तर 20 फीटावर लावू शकता. कारण याचा माल कमी लागतो आणि प्लॉट जास्त दिवस चालतो. 5 महिन्यामध्ये आपल्याला एकरमध्ये 20 क्विंटल उत्पन्न घ्यायचं आहे. तर काय होणार, माझा 2 एकरचा प्लॉट आहे, तर मी 7 दिवसाला तोडा करतो. 1 क्विंटल 80-90 किलोचा माल तोडतो. आणि माझा माल नेर, यवतमाळ, किनवट अशा भागी मी मित्रांनो 180 रुपये प्रमाणे माल नेरला दिला, 120 रुपये प्रमाणे घरून दिला. त्यामुळं कुठल्याही गोष्टी प्रत्येक शेतकरी व्यापारी येऊन येतात का, मार्केट कुठं आहे? मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यातून मला फोन येतो, दादा आम्हाला खाण्यासाठी तुम्ही 5-10 किलो पाठवता का, आमच्या ग्रुपला देता का? आपण पाठवलं मित्रांनो, गेल्या वर्षी बरेच जागी पाठवलं, पण यावर्षी थोडी अडचण आली. माझ्या कमरेचं ऑपरेशन झाल्यामुळं मी बाहेर माल पाठवणं मला आता शक्य नाही. त्यामुळं मी घरूनच माल देत आहे. नेरला माल माझा जात आहे जास्तीत जास्त. आणि करटुल्याची शेती अजून 2-3 वर्ष तर हा माल कमीच पडणार आहे. जंगलातून जमा करून आदिलाबाद, तेलंगणा जिल्ह्यातून 5-10 क्विंटल दररोजची गाडी तेलंगणाच्या दुसऱ्या स्टेटमध्ये जाते. आणि आपल्या एरियातून भोकर, असं बरेच ठिकाणून जिथं मालगाण आहे तिथून करटुले, नागपूर, यवतमाळ अशा ठिकाणी मोठ्या मोठ्या मार्केटला जातात. पुण्यासारख्या इथून 100-120 रुपये किलोने घेऊन ते समोर 200-250 रुपयाने काय आहे त्यांच्या हिशोबाने विकतात ते. तर मित्रांनो, हे फायद्याची शेती आहे. छोट्या शेतकऱ्याला तर अतिउत्तम आहे. आपण 10 गुंठे बी जर करटुले लागवड केली आणि स्वतः बसून जर विकले आहेत दारव्या साईडला, निंब्याला, खरोखरच ते कौतुक करण्याजोगते शेतकरी आहेत. माझे मोठे बंधू अभिजित भाऊ गिरी यांनी स्वतः 50-60 किलो 50-60 किलो 60 रुपये ते 70 रुपये पावणे दारवा, यवतमाळ, कारंजा अशा ठिकाणी त्यांनी बाजारात जाऊन माल विक्री केला. असं जर विकलं 60 रुपये पाव तर 240 रुपये किलो प्रमाणे माल गेला त्यांचा. अशा बऱ्याच ठिकाणी चांगल्या शेतकऱ्यांना, छोट्या शेतकऱ्यांना माल विकू शकतात. आता माझं जास्त माल निघतो, मी बसून विकणं शक्य नाही आणि माझी तब्येत नाही. त्यामुळे मार्केटची काही चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही लागवड करा, 100 रुपये, 120 रुपये, 150 रुपये, 180 रुपयापर्यंत आपण घरून माल देतो प्रत्येक शेतकऱ्याला. गाडी फक्त तुम्ही फोन करा, आम्ही माहिती त्यांना देऊ, व्यापारी तुमच्या घरी येतील आणि
गोष्टीची काही तुम्ही लागवड करा, बाकी माल विकण्याची काही चिंता करू नका. कुठल्याही प्रकारची आपल्याकडे फसवेगिरी नाही मित्रांनो. आपण एक शेतकरी आहात आणि 200 किलोमीटर तुम्ही लांब असाल आणि मला फोन करून तुम्ही माहिती घेत असाल, तरी तुम्ही 100% एक वेळा माझ्या प्लॉटला व्हिजिट करा. व्हिजिटला 1 रुपये नाही. काही प्लॉट असे आहेत तुम्हाला 1000 रुपये 1500 रुपये व्हिजिटला लागतात, पण आपण एकही रुपया न घेता आलेल्या शेतकऱ्याचा सन्मान करून आपण त्यांना पूर्ण माहिती देऊन पाठवतो. त्यामुळे तुम्ही या, तुम्हाला माहिती मिळेल. फोनवर फक्त मी 2 मिनिटं 3 मिनिटं 5 मिनिटं बोलेल. 100-200 शेतकऱ्यांना फोनवर बोलणं मला शक्य नाही. या वर्षी माझ्याकडे जे बियाणं आहे त्याची प्रक्रिया अशी आहे, गेल्या वर्षी मी बुकिंगचं काम केलं, पण यावर्षी बुकिंग वगैरे काही नाही, कारण मागणीच तेवढी आहे. बुकिंग करणं मला शक्य नाही. तर मी काय केलं, तर जानेवारीमध्ये बियाणं 1 ते 5 तारखेपर्यंत ज्यांचे फोन येतील मला, तेवढ्या शेतकऱ्यांना मी माझं 40 किलो बियाणं पाठवून देणार आहे. पोस्टाने कॅश ऑन डिलिव्हरी काम आहे. कोणाचाही रुपयाही त्यांना मागायचं नाही. त्यांच्या घरी बियाणं गेल्यानंतर त्यांनी मला पोस्टमॅनला पैसे देतील आणि बियाणं त्यांचं सोडून घेतील. मित्रांनो, जानेवारीमध्ये बियाणं द्यायचं कारण काय? लागवड तर एप्रिलमध्ये आहे. एप्रिलमध्ये मे मध्ये बियाणं जर दिलं, मी सगळ्याला बियाणं आहे असं बोलत राहील आणि ऐन तोंडावर प्रत्येक शेतकरी बेड मारून माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे बियाणं सरलं हे असं जर शब्द गेला तर त्यांची निराशा होईल. त्यामुळे जानेवारीमध्ये जर दिलं तर मला फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या फोनला मी माझ्या बियाणं होतं पण बियाणं संपलं हा शब्द त्यांना मी बदलतील. कारण मला 500 फोन 5 क्विंटल बियाण्याचा ऑर्डर आहे, पण मी तेवढं बियाणं देणं माझ्याकडे शक्य नाही. माझ्याकडे जेवढं बियाणं होईल आणि ते जेवढं गॅरंटीने मी देईल तेवढंच बियाणं मी देऊ शकतो. वेस्टेज माल मी फेकून देतो, बियाणं कुठल्याही शेतकऱ्यांना देणार नाही. आपण पैशासाठी हा व्यवसाय नाही, तर आपलं नाव झालं पाहिजे आणि आपले शेतकरी खरोखर आपलं नाव घेतलं पाहिजे. शेतकऱ्याला फसवायचं तर कोणी आपण शेतकऱ्याला तर शेतकऱ्याला नाही फसवायचं ना. त्यामुळं आपण हा निर्धार मनात ठेवून हे आपलं कार्य चालू आहे. खरोखरच गरकुल्याची शेती ही परवडणारी शेती आहे. त्याला रोग येतो का, खत टाकता का, हे सगळे शेतकऱ्याच्या फोनवर माहिती आहे. मित्रांनो, नागाळी येते, नागाळीसाठी बायोतेज येतील म्हणा, कुठलंही केमिकल तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये मारू शकता, कुठल्या कंपनीचा प्रचार नाही. आणि तुम्ही खत देता का? खत देण्याची गरज नाही, पण आपलं पोट मोठं असल्यामुळं आपल्याला पैसा जास्त लागतो. त्यामुळं आपण उत्पन्न जास्त घेण्यासाठी खत आता सोडतो. 052 34 5 किलो, 13-0-45 5 किलो, 19-19 5 किलो, असं म्हणजे ते आपल्या उत्पन्नासाठी आपण जे काम करतो ते आता ज्याच्या त्याच्या परिणाम तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. फवारणीची गरज नाही. कुठलंही औषधाला मारलं जास्त आपण प्रमाणात गेलं तर पूर्ण प्लॉट होतं, कारण त्याला ते माहीत नाही. तुमचं केमिकल माहीत नसल्यामुळे त्याला जमत नाही. त्यामुळे माहिती तुम्हाला पूर्ण सोबत दिली जाईल. सगळ्या गोष्टीची 60 ते 70% जर्मिनेशन सांगून दिले जाईल आणि स्पष्ट आपण मोठ्या अक्षरात लिहून देतो की नर मादी ही कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही. का नाही? नैसर्गिक आहे. या मादीपासून बियाणं बनतं मित्रांनो. मादीपासून बनलेल्या बियाण्याचं आपण सोनोग्राफी करून तुम्हाला माहिती देणार नाही की हा नर आहे आणि हा मादी आहे. त्यामुळे ते नैसर्गिक आहे. त्याला पर्याय म्हणून आपण एका जागी 3 बियाणं लावायचे. त्यापैकी तुम्हाला 1 नर निघले तर 2 मादी निघेल, 2 मादी निघले तर 1 नर निघेल, कुठे कुठे 3ही नर निघतील. त्यामुळं आपण ते 3 बिया टोकन करण्यासाठी सांगतो. 5चा बेड मारायचा 1.5 फिटावर 3 बिया लावून आपण टोकन करू शकता. कापसासारखंच 5 इंच बियाणं खोल गेलं पाहिजे. 4 तास पहिल्या दिवशी पाणी गेलं पाहिजे. पूर्ण जमीन भिजली पाहिजे आणि पूर्ण उन्हाळा असतो, त्यामुळं 15 दिवस तर दररोज 1-1.5 तास पाणी दिलं पाहिजे. असं काम आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे ते पाणी देऊ शकता आणि ज्यांच्याकडे पाणी नाही ते 15 जूनला लावा. तुमचा 1 महिना प्लॉट लेट होईल, काय अडचण नाही, पण पुढच्या वर्षी एखादी अवकाळी पाणी पडलं त्याच कंदाला आपोआप हिरव होते. आता विषय राहिला या जमिनीत नंतर आम्ही काय करायचं? काय नाही करायचं मित्रांनो. हा बेड आहे, एकूण तिकून ही मधली नाली आहे. या नालीला हे प्लॉट आमचा संपल्यानंतर आम्ही जाळू बांबू काढून टाकणार, मधून एक नांगराचा तास मारणार 1-2 तास आणि एकूण तिकून मका लावून टाकणार.
मका लावण्या नालीद्वारे पाणी द्या तुम्ही एप्रिल मध्ये मक्याचं रान खुलं, मका पाडायचे, इस्पो लावून टाकायचा. मक्याचं तणनाशक मारू शकतात. मक्याचं तणनाशक मारल्यामुळे 6 महिने गवत बी होणार नाही आणि कुठल्याही तणनाशकचा इफेक्ट या कंदाला होणार नाही. तुम्ही इस्पो लावा, काही लावा, फक्त एक सर्वात मोठी अडचण आहे जंगली म्हणजे डुकराला हे कंद आवडतात, त्यामुळे कंद डुकरं खाऊ शकतात. तर आपण मका लावल्यानंतर बी मक्याला खातो, त्यामुळे आपण झटका मशीन लावतो आणि आज मी माझी झटका मशीन ह्याला लावूनच आहे. कशासाठी? तर हे डुकरं येऊ नये आणि कंद खाऊ नये त्यामुळं. हा असा आपला शेड्यूल आहे मित्रांनो. माझं एक शेतकऱ्याचं चॅनल आहे, रामकृष्ण हरी तुकाराम विठ्ठलराव ढाले करकुल्याची माहिती. तर होईल तेवढं लाईक करा, तुमच्या चांगल्या शेतकऱ्यांना फॉलो करा, मित्रांना फॉलो करा, छोट्या शेतकऱ्यांना फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.